प्रेमानं मागितलं असतं तर सगळं दिलं असतं, मात्र हिसकावून घेणाऱ्यांना काहीच देणार नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली आहे। कोल्हापूरच्या शिरोळ मतदारसंघात मवियाचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली। यावेळी त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे। अहिल्यानगरमध्ये आगामी विधानसभेची उत्तम तयारी केल्यामुळे निवडणूक निरीक्षक राममोहन मिश्रा यांनी समाधान व्यक्त केलंय। निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी मिश्रा अहिल्यानगरमध्ये आले होते। यावेळी त्यांनी मतदारांची जनजागृती मार्गदर्शन केलंय। मुंबईतील माहीम विधानसभेचे उमेदवार अमित ठाकरे उद्यापासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत। संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत एकनाथ बुवा हातीसकर मार्गावरून प्रचाराची सुरुवात केली जाणार आहे। सांगलीतील तासगावमध्ये पैसे वाटण्याचा प्रकार समोर आलाय। दिवाळीनिमित्त घराघरात मिठाई आणि 3000 रुपयांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय काका पाटील समर्थकांनी पैसे वाटणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलंय, तर आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा बनाव असल्याचं रोहित पाटलांनी म्हटलंय। सांगलीच्या तासगावमध्ये रोहित पाटील समर्थकांकडून पैसे वाटप प्रकरणी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका पाटलांनी पोलिसांनी सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। अन्यथा हजारो लोकांसह पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। उद्धव ठाकरेंनी विधानसभेसाठी कोकणावर विशेष लक्ष दिलंय। विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात कोकणातून केली जाणार आहे। उद्या उद्धव ठाकरे रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेत आहेत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरदचंद्र पवार हे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत। महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेतली जाणार आहे। नागपुरात 7 नोव्हेंबरपासून ते सभा घेण्यास सुरुवात करणार आहेत। रत्नागिरीतील लांजा मतदारसंघात 2 विरोधक एकाच मंचावर पाहायला मिळाले। दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राजन साळवी आणि किरण सामंत यांनी हजेरी लावली। दोघेही एकाच मंचावर उपस्थित होते। साळवी आणि सामंत यांच्यात राजापूर मतदारसंघामध्ये लढत होणार आहे। नंदुरबारमधील अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात भाजपच्या बंडखोर उमेदवार हिना गावित यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। आदिवासींचे कुलदैवत मोगी मातेच्या मंदिरात नारळ फोडून गावित यांनी प्रचाराला आरंभ केला। तामिलागा वेट्री कळघम पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता विजय यांनी वन नेशन वन इलेक्शन या मोहिमेला विरोध केलाय। कार्यकारी मंडळाची सभेत केंद्र सरकारच्या या मोहिमेला विरोध करण्याचा ठराव करण्यात आलाय। नितीश कुमार चित्रगुप्त पूजेसाठी पाटणा शहरातील आदि चित्रगुप्त मंदिरात आले होते। यावेळी भाषणात आर.के. सिन्हा यांनी नितीश कुमारांचं तोंड भरून कौतुक केलं आणि मंदिराच्या नूतनीकरणासाठी त्यांचे आभारही मानले। त्यामुळे नितीश कुमार भारावून गेले आणि थेट आर.के. सिन्हा यांच्या पाया पडले। माढा विधानसभा मतदारसंघात महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत अजित पवार पक्षाच्या खेळीने नाराज झालेत। लोकसभेप्रमाणे विधानसभेतही सावंत गट पुन्हा किंगमेकर भूमिकेत असणार आहे। सांगोला विधानसभेत शेकापच्या उमेदवाराला मविया नेत्यांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती शेकापचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या जागेवर दावा करत माजी आमदार दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे। आळंदीमध्ये शरद पवार गटाचे नेते अतुल देशमुखांनी अपक्ष लढण्याची तयारी करत दंड थोपटलेत। महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे विरुद्ध महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते असा सामना होणार होता, मात्र अतुल देशमुखांनी अपक्ष लढण्याची तयारी केल्याने तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत। लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार विश्वजित गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। फडणवीसांना गायकवाड यांनी मनधरणी करण्यात यश आले। उदगीर मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादीला गेल्याने ते नाराज होते। महाराष्ट्र भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव धुळे दौऱ्यावर होते। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। यादव 2 वेळा धुळे जिल्ह्यात येऊन गेल्यानं भाजपनं खानदेशावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे या निमित्तानं अधोरेखित झाले। आमदार परिणय फुके डॉक्टर होळी यांची भेट घेणार आहेत। भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस आणि भाजप श्रेष्ठींचा निरोप दिला जाणार आहे। आमदार परिणय फुके गडचिरोली शहरातील हॉटेल वैभव येथे दाखल होताच होळी समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली। डॉक्टर होळी यांनी अपक्ष म्हणूनच मैदानात राहावा असा आग्रह त्यांनी धरला। नाशिक जिल्ह्यात ऐनवेळी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे उमेदवार नॉट रिचेबल झालेत। नाशिकच्या देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून धनराज महाले आणि देवळाली मतदारसंघातून राजश्री आहिरराव यांना उमेदवारी मिळाली आहे। राष्ट्रवादीचे दिंडोरीतील उमेदवार नरहरी जिरवाळ आणि शिवसेनेच्या धनराज महालेंमध्ये थेट लढत होणार आहे। मुंबईतील चेंबूरमध्ये शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काते यांच्याकडून महिला मतदारांना साडी वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा आरोप केलाय। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना साडी वाटप करताना रंगेहात पकडल्याचा दावा ठाकरे पक्षाने केलाय।
सहानुभूती मिळावी म्हणून एका अपक्ष उमेदवारानं स्वतःच आपली गाडी जाळल्याचा प्रकार समोर आलाय। अपक्ष उमेदवार परसराम कदम यांनी स्वतःची गाडी 2 नोव्हेंबर रोजी नांदेडच्या मुखेड ते बाराळी रोडवर डिझेल टाकून जाळली होती। जरांगे पाटीलांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं मान्य केलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे बारामतीला मॅनेज झाल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलाय। त्याचबरोबर जरांगे तकलादू उमेदवार देतील असा दावाही त्यांनी केला। 135 आमदार पाडणार होते, त्याचं काय झालं असा सवालही हाकेंनी केलाय। मनोज जरांगे तुतारीची सुपारी घेऊन तुतारी वाजवणार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। जरांगेंकडून एकदा घोषणा होऊ दे, मग आधुनिक जिन्ना काय करतात हे समजेल असं विधान नितेश राणेंनी केलंय। मुळात निवडणूक हिंदूंच्या विरोधात लढवतात की आरक्षणासाठी हे त्यांनी सांगावं असंही आवाहन त्यांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगेंची भेट घेतली। विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी जरांगेंकडे केल्याची माहिती यावेळी मुश्रीफांनी दिली आहे। हसन मुश्रीफ आणि मनोज जरांगे यांच्या भेटीवर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे। दिवाळी आणि निवडणुकीची वेळ असल्यानं ते भेटायला येत गेले होते असा अंदाज अमोल मिटकरींनी व्यक्त केला आहे। ऐन दिवाळीत मुंबईत प्रदूषणानं उच्चांक गाठलाय। जागोजागी फटाक्यांचे धूर, वातावरणातील धुरकं आणि बांधकाम प्रकल्पातील बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे हवेची गुणवत्ता पूर्णपणे ढासळली आहे। या प्रदूषित हवेनं मुंबईकरांची घुसमट होतीये। सर्दी, खोकला, ताप या आजारांनी नागरिक बेजार झाले। मुंबई पाठोपाठ ठाण्यातही हवेचा दर्जा खालावलाय। फटाक्यामुळे या प्रदूषित झालेली आहे। हवा गुणवत्ता निर्देशांक 190 वर पोहोचलाय। पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालानुसार हवेतील धुलीकणांचं प्रमाण 165 पर्यंत वाढलंय। फटाक्यामुळे आवाजाची पातळी 84 डेसिबल पर्यंत नोंदवण्यात आली आहे। नंदुरबार शहरात ऑक्सिजन सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गोदामाच्या आसपासही आग पसरण्याची भीती होती, मात्र अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। नंदुरबार जिल्ह्यात ऊसाच्या शेताला भीषण आग लागली। आगीमध्ये शेतकऱ्याचा 11 एकरावरील ऊस जळून खाक झालाय। तळोदा तालुक्यातील उमरी गावात ही घटना घडली। ऐन दिवाळीत काढणीला आलेला ऊस जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यावर आर्थिक नुकसान कोसळलंय। फटाके फोडताना मुंबईमध्ये गेल्या 4 दिवसात 49 जण जखमी झालेत। यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे। फटाके फोडताना हात, पाय आणि चेहरा भाजलेल्यांची संख्या आणि डोळ्याला दुखापत झालेल्यांची संख्या अधिक आहे। अमरावतीमधील मेळघाटात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय। लाकूड तोडण्यासाठी हा तरुण जंगलात गेला असताना वाघाने हल्ला केला, त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पुण्यातील खडकवासला धरणामध्ये परतीच्या पावसामुळे 2 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे। त्यामुळे धरणात 97.97% इतका पाणीसाठा उपलब्ध झालाय। गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 1.5 टीएमसी पेक्षा जास्त आहे। तामिळनाडूमधील तुटुकुडीमध्ये पहाटेपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे वातावरणात गारवा जाणवू लागलाय, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। भारतात हिमतलावांच्या क्षेत्रात 33% वाढ झाली आहे। केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातून तब्बल 67 तलावांचं क्षेत्र 40% वाढलंय। त्यामुळे देशातील विविध ठिकाणी पुराचा धोका वाढलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील असोला गावात ओम इंगोले या युवा शेतकऱ्यानं हनुमान फळाची बाग लावली आहे। हनुमान फळ हे सीताफळ आणि रामफळ याच प्रजातीचं असून आकारानं मोठं आणि चवीलाही अत्यंत गोड आहे। मागील 5 वर्षांपासून या फळाची यशस्वी शेती केली जाते। वाशिम जिल्ह्यात हळद पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय, त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेत। हळदीवर करपा आणि कंदसड रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय। मोठ्या प्रमाणात खर्च करून वाढवलेल्या हळद पिकावर बहुतांश ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। शेतशिवार आणि जंगलामध्ये शेरणी ही रानभाजी उपलब्ध पाहायला झालेली मिळते। अनेक शेतकऱ्यांना त्यातून आर्थिक फायदा होतोय। शेरणी ही वेलवर्गीय वनस्पती शेतात लागवड न करता उगवते। सध्या त्याला फळं लागली असून गर्द हिरवी, पिवळी, छोट्या खरबुजासारखी ही फळं बाजारात विक्रीला येत आहेत। पंढरपुरात मुसळधार आणि सतत झालेल्या पावसामुळे केळी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालाय। बुरशी, काळे ठिपके अशा रोगांनी केळीचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे केळी बागेमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। दिवाळीमुळे राज्यात सोयाबीनची आवक वाढली आहे, मात्र बाजारात शेतकऱ्यांनी निराशा होतीये। सोयाबीनला हमीभावापेक्षा 500 ते 700 रुपयांनी कमी भाव मिळतोय, तर दुसरीकडे हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही खरेदीनं वेग घेतलेला नाहीये। बारदांचा तुटवडा आणि रखडत चाललेली प्रक्रिया यामुळे अपेक्षेप्रमाणे सोयाबीनची खरेदी होताना दिसत नाही।
कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घाला अशी मागणी नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रातून केली आहे। शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालावी, भारतीय कापूस महामंडळाला हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे। गेले काही दिवस पडलेल्या सततच्या पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली आहे, त्यामुळे सध्या सर्वच पालेभाज्यांच्या बाजारभावामध्ये तेजीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। विमान कंपन्या आणि रेल्वेला स्फोट घडेल अशी माहिती देणारे ईमेल पाठवणाऱ्या जगदीश उईकेनं तब्बल 36 ईमेल पाठवल्याचं तपासात समोर आलंय। पोलिसांनी जगदीश उईकेला अटक केली असून त्याचे कॉम्प्युटर आणि इतर डिव्हाइस पोलिसांनी जप्त केलेत। नाशिकच्या येवल्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। नगर मनमाड महामार्गावरील मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी लाखोंचा माल लंपास केला। जवळपास 1 लाख ते 1 कोटी विविध ब्रँडचे 100हून अधिक मोबाईल चोरट्यांनी लंपास केले। बदलापूरमध्ये एका घराला भीषण आग लागली आहे। आगीमध्ये बेडरूम संपूर्णपणे जळून खाक झाले। अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलंय। या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। नंदुरबारमधील अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात भाजपच्या बंडखोर उमेदवार हिना गावित यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। आदिवासींचे कुलदैवत मोगी मातेच्या मंदिरात नारळ फोडून गावित यांनी आपल्या प्रचाराला आरंभ केला। छत्रपती संभाजीनगरमधील अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांची पत्नी, बहीण आणि मेहुणीचं अपहरण करण्यात आलंय। शिर्डीहून नाशिकला जाताना संगमनेर शहराजवळील समनापूर गावाजवळ ही घटना घडली। या प्रकरणी संगमनेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचं निधन झालंय। समीर खान यांचा मुंबईमध्ये अपघात झाला होता। उपचारादरम्यान समीर खान यांचं निधन झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली आहे। अकोल्यात सकल श्वेतांबर जैन समाजाकडून रथ यात्रा काढण्यात आली। भगवान महावीर स्वामी यांच्या 2550व्या निर्वाण वर्षानिमित्त ही रॅली काढली गेली। ही यात्रा सर्व संघाचे साध्वी आणि भगवंत यांच्या समवेत प्रारंभ झाली। रायगडमधील खालापुरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। शिवभक्तांनी शाहीर गीतं सादर करत शेकडो दिवे आणि मशाली प्रज्वलित केल्या, तर गोंधळ नृत्य सादर करण्यात आलं। दरम्यान राज्याच्या अनेक भागातून नागरिकांनी हजेरी लावली। जुन्नरच्या कांदळीमध्ये मुक्ताई देवी यात्रा उत्सव साजरा केला जातो। खासदार अमोल कोल्हे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकरांनी बैलगाडा घाटात हजेरी लावली। यावेळी कोल्हे आणि शेरकरांनी बैलगाडा मालक व तरुणांसोबत संवाद साधला। मनमाडमध्ये चव्हाण कुटुंबानं पर्यावरणपूरक साहित्यामधून सिंहगड किल्ला साकारलाय। गेल्या 5 वर्षांपासून चिमुकले गडकिल्ले तयार करतात। किल्ले बनवण्यासाठी दगड, माती, शेणासह पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला जातो। बचे कंपनीच्या उपक्रमामुळे जुनी परंपरा जपण्याचा प्रयत्न होतोय। दिवाळीच्या सुट्टीत शिर्डीत साई भक्तांनी गर्दी केली आहे। साई भक्तांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांची साई नगरीत गर्दी झाली आहे। यावेळी साई मंदिराला आकर्षक सजावटही करण्यात आली आहे। येवल्यात दिवाळीनिमित्त रेड्याची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते। गवळी समाज, थोरात परिवार, भोसले परिवार यांच्या वतीने रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली। ही जुनी परंपरा असून यावर्षी देखील गवळी समाजाने रेड्याला अंघोळ घालून विविध रंगांनी सजवलं। त्यानंतर ढोल ताशाच्या गजरामध्ये रेड्याची मिरवणूक काढण्यात आली। नांदेडच्या मरळक येथील महादेव मंदिरात लोकसभा पोटनिवडणूक आणि नांदेड उत्तर मतदारसंघाच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय। संतुकराव हंबर्डे आणि उत्तर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी एकत्र प्रचाराचा श्रीगणेश केला। कळंब धाराशिव विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कैलास घाडगे पाटील यांनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे। पाटील यांचे मूळ गाव असलेल्या कळंब तालुक्यातील खंडोबाचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली। निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास कैलास पाटील यांनी व्यक्त केला। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माऊली काटके यांनी उद्योजक प्रकाश धारीवाल यांची भेट घेतली आहे। काटके यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून त्यांनी शहरातील बाजारपेठेमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला।